शिवसेनेत होतो तेव्हा बाळासाहेब निर्णय घ्यायचे असं म्हटलंय छगन भुजबळांनी। गोगावलेंनी ठाकरेंसंदर्भात केलेल्या दाव्यानंतर भुजबळांची ही प्रतिक्रिया आहे। शिवसेना सोडल्यानंतर पुन्हा जाण्याचा काही प्रश्न नव्हता असं भुजबळांनी म्हटलेलं आहे। सेनेमध्ये जे बंड झालं होतं किंवा त्यामध्ये जे राजकीय बाबतीतचे जे निर्णय ते रश्मी ठाकरे घेतात असं भरत गोगावले। मला काय कल्पना, मी शिवसेनेमध्ये नाही आता अनेक वर्ष, पण झाले 35 वर्ष, तर आता कोण निर्णय घेतं शिवसेनेत मी काय सांगू। आधीपासूनच जे शिवसेनेमध्ये जी खलबतं चालली नाही, आधी होतं, मी होतो त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे स्वतःच निर्णय घ्यायचे ना। आणि दुसरं की नारायण राणे असतील किंवा तुम्ही पण इच्छुक होता मध्ये ठाकरेंच्या त्यावेळच्या शिवसेनेमध्ये जाण्यासाठी, पण रश्मी ठाकरे हे सगळ्या गोष्टींमध्ये मी एकदा बाहेर पडल्यानंतर परत काही जाण्याचा माझा काही मुद्दाच नव्हता, समजलं ना। तर त्यामुळे मी तर तसा काही प्रयत्नच केला नाही की त्यांच्याकडे जाण्याचा। त्यामुळे चुकीचे काही वाक्य माझ्या तोंडात टाकू नका। नारायण राणे देखील जाण्यात इच्छुक होते? अजिबात नाही, काही इच्छुक वगैरे। हां, बाळासाहेब होते तोपर्यंत कदाचित कोण काय प्रयत्न करत असतील काय गोष्ट, पण त्याच्यानंतर मी तर निघाल्यानंतर जे काही रणकंदन झालं तुम्हाला कल्पना आहे। मी तर रेव्हेन्यू मिनिस्टर झालो, त्याच्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी जे महाराष्ट्रामध्ये माझ्या विरुद्ध निदर्शनं झाली, तो भाग वेगळा। काय बाळासाहेबांचं आमचं सुद्धा काय याच्या एकमेकाच्या विरुद्ध जे आहेत टीका टिप्पण्या झाल्या, आणि त्याच्यानंतर मग सगळं ते मिटलं सुद्धा। आम्ही एकत्रित बसतो, बाळासाहेबांनी बोलवलं वगैरे, जेवण खाणं झालं, सगळं मिटलं। परंतु आम्ही आमचं काम करत होतो आणि बाळासाहेब आणि शिवसेना त्यांचं काम करत होतं। आमच्यामध्ये जे आहे नंतर एकमेकाबद्दल प्रेम नक्कीच पाहिल्यासारखं होतं, परंतु तिकडे जाण्याचा वगैरे काही मुद्दा नव्हता। आणि त्यावेळेला स्वतः बाळासाहेब ठाकरे आणि एक 11 जणांची जे लीडर्स कमिटी होती, नेते मंडळी, ती बसायची एकत्रित आणि महत्त्वाचे